नमस्कार. मी शिंदे सुरेश गोरख, मुख्याध्यापक श्री बी जे खताळ जनता विद्यालय, धांदरफळ खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आता शासन परिपत्रकानुसार काही दिवसापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे सॅलरी खाते आधार सीडिंग करण्यासाठी सांगितलेले आहे. तर आपले सॅलरी खाते आधार सीडिंग करण्याची एक सोपी कार्यपद्धती आपण मोबाईलद्वारे सुद्धा आपले आधार खाते आपले सॅलरी खाते आधारला सीडिंग करू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम आपण NPCI या वेबसाईटला भेट द्यायची आहे. NPCIवर क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला अबाउट NPCI, कस्टमर, बिझनेस असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी या ठिकाणी कस्टमर नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. कस्टमर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली गेट हेल्पमध्ये 4 नंबरला भारत आधार सीडिंग इनेबलर वेस हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस, आधार मॅपिंग हिस्ट्री, रिक्वेस्ट स्टेटस चेक असे अनेक पर्याय त्या ठिकाणी दिसतील. तर सध्या तुमचे आधार कुठल्या खात्याला सीडिंग आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही आधार मॅप स्टेटसवर क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आता या ठिकाणी मी माझा आधार नंबर एंटर केलेला आहे. खाली कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा जशात तसा त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि चेक स्टेटस करायचं. तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कन्फर्म म्हणायचं. हा OTP काळजीपूर्वक एंटर करायचा आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं. तर आता या ठिकाणी आधार मॅप स्टेटस माझं या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेला आधार कार्ड माझं लिंक आहे. तर आता हे खाते आपण कशा प्रकारे बदलायचं आहे. आता माझी सॅलरी ही महाराष्ट्र बँकच्या अकाउंटला होती. तर त्यासाठी आपण परत या ठिकाणी आधार सीडिंग डिसीडिंग होमच्या खाली एक ऑप्शन दिसतंय आपल्याला. या ठिकाणी त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं कन्फर्म आधार सीडिंग डिसीडिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एंटर युअर आधार नंबरवर क्लिक करायचं. आपल्याला ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी एक ठराविक कालावधी दिलेला आहे. वरती सेशन एक्सपायर्स इन 5.something सेकंड्स, अंदाजे 6 ते 7 मिनिटामध्ये आपल्याला 6 मिनिटामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मी या ठिकाणी माझा आधार नंबर एंटर करतोय सुरुवातीला. त्यानंतर आता मला सीडिंगची रिक्वेस्ट टाकायची आहे. माझे जे सॅलरी खाते त्या आधार सीडिंग करायचे आहे. तर या ठिकाणी बँक सिलेक्ट करायची. आता मला पहिलं माझं पोस्ट पेमेंट बँकेला आधार कार्ड सीड होतं. आता मला बँक ऑफ महाराष्ट्राला ते सीड करायचं आहे. तर या ठिकाणी मी बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे. तर या अगोदर ज्यांचं खातं कुठल्याही बँक अकाउंटला सीड नसेल त्यांनी 1 नंबरचा फ्रेश सीडिंगचा ऑप्शन निवडायचा आहे. 2 नंबरचा ऑप्शन अशासाठी आहे, समजा तुम्हाला SBIच्या एका तुमच्या SBIमध्ये 2 खाते आहेत. तर तुम्हाला ब्रँच चेंज करायची आहे. तर त्यासाठी 2 नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे. मात्र या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन असा आहे की मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. आता मला हे ऑप्शन निवडावे लागेल 3 नंबरचं, कारण मला पोस्ट पेमेंट बँकेकडून महाराष्ट्र बँकेला आधार कार्ड सीडिंग करायचं आहे. तर मी 3 नंबरचं ऑप्शन निवडले. आता या ठिकाणी मला ज्या खात्याला हे आधार कार्ड सीड करायचं आहे
तो अकाउंट नंबर विचारलेला आहे. आता आपण या ठिकाणी तो अकाउंट नंबर एंटर करू. अशा प्रकारे मी हा माझा अकाउंट नंबर या ठिकाणी एंटर करत आहे. इथे एक टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, काही माहिती दिलेली, त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे अगोदर आणि शेवटी एक कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा एंटर करायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. आता हे सबमिट केल्यानंतर आणखी काही या ठिकाणी माहिती डिस्प्ले होती, त्याला स्क्रोल करून वरती घ्यायचं आणि शेवटी ॲग्री अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आधार लिंक मोबाईलवर OTP जाईल. तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी शेवटी एक मेसेज येतोय, युअर आधार इज करंटली मॅप टू इंडिया पोस्ट पेमेंट बँक, प्लीज क्लिक टू प्रोसीड विथ बँक ऑफ महाराष्ट्र. मला त्या ठिकाणी मेसेज आलेला आहे की इंडिया पोस्ट पेमेंट बँकला तुमचं आधार कार्ड ऑलरेडी मॅप आहे, तर ते आता तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राला करायचं आहे का, तर मी कन्फर्म करतोय. अजून जवळजवळ 2.25 मिनिटाचा वेळ आहे आणि वरती मेसेज पण आलेला आहे, देअर कस्टमर आधार सक्सेसफुली सीडेड विथ युअर अकाउंट नंबर. अकाउंट नंबरचे शेवटचे 4 अंक आलेले बँक ऑफ महाराष्ट्राला. अशा प्रकारे अवघ्या 4 ते 5 मिनिटामध्ये आपण घर बसल्या आपल्या सॅलरी खात्याला आपले आधार कार्ड सीडिंग करू शकतो. तिथं एक मेसेज पण आला स्टेटसमध्ये, सक्सेस रिझल्ट युअर आधार सक्सेसफुली रिसीडेड फ्रॉम इंडिया पोस्ट पेमेंट बँक टू बँक ऑफ महाराष्ट्र. अशा प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांनी आपले आधार कार्ड आपल्या सॅलरी खात्याला सीडिंग करून घ्यावे. धन्यवाद.